आज अखेर शेतकऱ्याचं समाधान झालेलं आहे. बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी शेतकऱ्याचं समाधान झालेलं आहे. कारण आज तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी बँकांना आदेश जाहीर केलेले आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करा. पीक विमा रक्कम किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न असतो. बघा तर मग पीक विमा रक्कम किती येणार ते देखील आपण पाहणार. परंतु शेतकऱ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाचे अपडेट ती म्हणजे की बघा याच शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार आता पीक विमा. म्हणजे की बघा सरकारकडून आता यादी जाहीर झालेली आहे, परंतु काही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. तर कोणत्या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळणार नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बघा काही 3 महत्त्वाच्या प्रोसेस करायच्या सांगितलेल्या आहे, तरच या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार. बघा 3 महत्त्वाच्या प्रोसेस, अति महत्त्वाच्या प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही त्या प्रोसेस जर नाही केला तर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया पण या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे प्रोसेस जाणून घ्या. तुमचं जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का नाही ते देखील तपासून घ्या. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चला पाहूया संपूर्ण अपडेट. आणि बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बघा तुम्ही जर व्हिडिओला स्किप केलं आणि तुमचा जर तो पॉईंट या ठिकाणी पाहायचा राहिला तर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही. छोटासा व्हिडिओ आहे आपला, 10 ते 8 मिनिटाची व्हिडिओची लिमिट आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि या ठिकाणी बघा तुमच्या खात्यावर पीक विमा पाडून घ्या. बघा अनेक या ठिकाणी व्हिडिओ शेतकऱ्यांना यूट्यूबवर पाहायला मिळतात, परंतु बघा सत्य माहिती कोणीच सांगत नाही. चला तर मग आपण या ठिकाणी सत्य माहिती पाहूया की काय आहे सत्य माहिती आणि तुम्हाला कसा पीक विमा मिळणार. बघा तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचे नुकसान आणि बघा अडचणी. बघा या ठिकाणी 2022मध्ये काही ठिकाणी खूप पाऊस पडला बघा, तर काही ठिकाणी अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे पीक खराब झाले. शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले होते सरकारने बघा, पण खूप काळ गेला तरी देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत बघा. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागलं बघा आणि कर्जमाफी पण शेतकऱ्याला व्हायला नाही. कारण अजितदादाचा या ठिकाणी तातडीने विरोध आहे शेतकरी कर्जमाफी होण्यासाठी बघा. तर काही मुलांचे शिक्षण थांबवलं तर काही जण पण आजाराकडे दुर्लक्ष करू लागले. तर शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी ह्या परिस्थितीचा विचार घेऊनच शेतकऱ्यासाठी खूप मोठी अशी रक्कम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. परंतु पीक विमा कधी मिळणार तेही पाहूया. पीक विमा शेतकऱ्याला या ठिकाणी बघा किती वाजता मिळणार तर बघा 24 घंट्याच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होणार. परंतु बघा तुम्हाला एक महत्त्वाची प्रोसेस करून घ्या. बघा तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणि आंदोलन बघा या पैशांसाठी शेतकऱ्यांनी 3 वर्षे वाट पाहिली बघा. शेतकऱ्यांचा आज काळ उजडला आहे बघा. सरकारला आठवण करून देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आंदोलनही केली बघा. सर्वात मोठं आंदोलन ते म्हणजे जलसमाधी आंदोलन झाले, परंतु आता त्या आंदोलनाला देखील यश आले आहे, तरीही पैसे मिळाले नाही बघा. शेतकरी नाराज झाले आणि त्यांना वाटलं की सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही, परंतु तसं नाही. आज या ठिकाणी तातडीने बँकांना विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले आहे की तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करा. तर या ठिकाणी बघा ती प्रोसेस आणि यादी या ठिकाणी पाहून घ्या. तुमचा जिल्हा आहे की नाही. तुम्हाला एक कामे करायचे आहे सर्वात महत्त्वाचे, जे केल्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. बघा महत्त्वाचं म्हणजे कोणती रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे शेतकऱ्याला. बघा 2022 ते 2024साठी 2,87,00,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. खरीप बघा आता हे खरीपाचं आहे. 2023साठी या ठिकाणी 181 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. रब्बी 2023-24साठी 63 कोटी रुपये. बघा आपण शॉर्टकटमध्ये माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो. खरीप 2024साठी 2308 कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर एकूण रक्कम किती बघा, एकूण रक्कम किती, एकूण रक्कम 2852 कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि ती प्रोसेस आणि या ठिकाणी यादी तुम्ही पाहून घ्या. तर कोणत्या शेतकऱ्याला फायदा होणार बघा, या निर्णयाचा फायदा सुमारे 64 लाख शेतकऱ्यांना होणार आहे बघा. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी यामध्ये सामील आहेत बघा. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र दुष्काळग्रस्त भागांचा बघा याचा जास्त फायदा होणार आहे. तर रक्कम किती मिळणार ती देखील जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो बघा हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे बघा. तर तुमच्या जिल्ह्याला पीक विमा कधी मिळणार बघा. तुमच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते एकदा पाहून घ्या. यवतमाळ, लातूर आणि परभणी जिल्ह्यानंतर आता हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे बघा. या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा योजना अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून
अधिसूचना काढण्यात आली होती बघा. तर या अधिसूचनेनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे बघा. तब्बल किती रक्कम जमा होणार ते देखील पाहूया. हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने पीक विम्यासंदर्भात विशेष लक्ष दिले आहे बघा. त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेळेत रक्कम मिळत आहे बघा. तर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळाला आहे बघा. हिंगोली आणि नांदेड आणि परभणी बघा. तर तुमचं आता या ठिकाणी बघा, आपण यादी या ठिकाणी पाहून घेऊ. यादीमध्ये कोणकोणते नाव आहेत आणि कोणकोणते या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे आणि महत्त्वाचे 3 प्रोसेस बघा. आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे व्हिडिओचा. तर पैसे मिळण्याच्या ठिकाणी प्रक्रिया शेतकरी मित्रांनो जाणून घ्या. यादी पाहू आणि पैसे मिळण्याची सर्वात महत्त्वाची जे काय प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, हे काय करावं लागणार बघा. आता मोठा प्रश्न आहे की ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार बघा. सरकार अधिकाऱ्यांनुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत बघा. अनेक या ठिकाणी खोट्या बातम्या आहेत की या ठिकाणी 24 तासात पैसे जमा होणार बघा. तर असे नाही, 24 तासापर्यंत नाही बघा, अखेरीपर्यंत बघा. आता कोणता महिना चालू आहे? एप्रिल महिना, म्हणजे की बघा जवळपास आता तारीख जवळजवळ आलेली आहे पीक विमा मिळण्याची. तर या ठिकाणी बघा तुम्हाला 25 किंवा 26 एप्रिलला बघा, तुम्हाला महिन्याच्या अखेरीला म्हणजे की 25 किंवा 26 एप्रिलला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा. तर थेट जमा करण्याचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे बघा. शेतकऱ्यांना यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे किंवा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. पण एक महत्त्वाचा पॉईंट देखील जाणून घ्या. तो जर महत्त्वाचा पॉईंट जर तुम्ही केलेला नसेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. आता तुम्ही काय करायचे जर तुम्ही तो काम केले नसेल तर? ज्या शेतकऱ्याने आधीच पीक विमा भरला आहे आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे नोंदणीकृत आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे आपले जे काय बँक खाते क्रमांक आहे हे आधारशी संलग्न आहे का नाही हे एकदा तपासून घ्या बरं तुम्ही. आणि बघा मोबाईल नंबर, या ठिकाणी मोबाईल नंबर पण तुमच्या खात्याशी लिंक आहे का नाही. तर या ठिकाणी याची तपशील अद्ययावत असल्याची खात्री करावी जेणेकरून पैसा मिळण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही बघा. तर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे या घोषणेनंतर शेतकरी वर्गात सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षात मोठ्या अडचणी या ठिकाणी सहन केल्या बघा, तर मग या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सामना केला आहे बघा, त्यांना या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण अधिक मदत मिळणार आहे. तर सरकारचा जो काय आज आदेश आहे की तात्काळ या ठिकाणी पीक विमा जमा करा, म्हणजे की बघा 25 एप्रिलपर्यंत या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणी यादी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो. यादी आलेली आहे बघा. 1.5 जिल्हा बघा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 102,65,00,000 रुपये. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 245,59,00,000 एकूण भरपाई या ठिकाणी बघा 357,21,00,000 रुपये या ठिकाणी 1.5 जिल्ह्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. तर पुढील जिल्हा आहे हिंगोली बघा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती तुम्हाला एक महत्त्वाचे काम देखील करायचे आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु तुमचा जिल्हा आहे का नाही पहा यादीमध्ये. 26,68,00,000 हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बघा. 154,36,00,000 एकूण भरपाई बघा. 181,05,00,000 रुपये हिंगोलीसाठी बघा. आता पुढील जिल्हा कोणता आहे? बीड बघा. या ठिकाणी आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा 212,76,00,000. धाराशिव बघा. धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती 231 कोटी रुपये 5,00,000 या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे बघा. शेतकऱ्यासाठी प्रचंड रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आली आहे. बीडसाठी पण आहे बघा. हे तर बीडचं झालं, परंतु ती या ठिकाणी महत्त्वाची प्रोसेस देखील जाणून घ्या. पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर बघा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा 83,68,00,000 पीक कापणी बघा. प्रयोग भरपाई 4,83,00,000 एकूण भरपाई 88,21,00,000 बघा. तर ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरसाठी या ठिकाणी ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि मिळणार पण आहे बघा. ज्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा 196,95,00,000 काढणी पश्चात भरपाई बघा. 66,44,00,000 एकूण भरपाई 263,40,40,00,000 रुपये जाण्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. बँकांना या ठिकाणी आदेश देखील देण्यात आलेले आहे बघा. परभणी बघा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101,89,00,000 रुपये या ठिकाणी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 296,88,00,000 काढणी पश्चात भरपाई 27,77,00,000 बघा. एकूण भरपाई 426,55,00,000 रुपये परभणीसाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आले. परंतु शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ती प्रोसेस जाणून घ्या की त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही. जर तुम्ही ती प्रोसेस केली तर तुम्हाला निश्चित पीक विमा मिळेल बघा. तर मग ही रक्कम कोणत्या शेतकऱ्याला मिळणार बघा. सर्वात मोठा प्रश्न आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो
तुम्ही तक्रार दिली होती का? बघा, जर तुम्ही 2023 आणि 24 साली जर तक्रार दिली नसेल तर आता सांगून देतो सर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 4 किंवा 5,000 रुपये मिळतील. पण तुम्ही या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी तक्रारी जर दिलेल्या असतील तर निश्चितच तुम्हाला 29,000 रुपये हेक्टर पीक विमा मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तक्रार दिली की नाही ती मेसेज करून नक्की सांगा. आणि या ठिकाणी बघा, तुम्ही जर ते काम केलं असेल तर तुम्हाला निश्चितच पीक विमा मिळेल. तर ही आहे आजची अपडेट. धन्यवाद.